नमस्कार सर्वांना. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय. दुपारचे वाजले 2:15 आणि स्नेहा इथे किचन मध्ये आहे. आणि आज जेवायला काय बनवते? आज मी करणार आहे अंडा फ्राय. अंडा फ्राय. वाह क्या बात आहे. अंडा फ्राय. आपण रात्री 4 वाजता झोपलो, मग लेट उठलोय. हा. लेट नाश्ता झालाय, पोहा खाल्लाय आम्ही लेट. ऍक्च्युली काय माहिती का, आपला जो नवीन मसाला होता ना तो आपल्याला भरायचा होता. कारण आपण कसं प्री बुकिंग ऑर्डर घेतलेले आहेत. तर सर्वांचे मसाले या सोमवारी ऍक्च्युली कुरिअर करायचे होते 25 तारखेला. पण शनिवार आणि रविवार कुरिअर सर्व्हिस बंद असते. तर 25 तारीख करेक्ट शनिवारी आली आणि 26 तारीख करेक्ट रविवारी आल्या. तर हे 2 दिवस काय कुरिअर नाही होणार. तर मग आम्ही काय विचार केला, तर आपल्याजवळ टाइम पण कमी आहे, तर सर्व मसाला भरून घेऊया. तर शनिवारी आम्ही सर्व मसाला भरून घेतला. रात्रीच्या आम्हाला झोपायला 3:30-4 वाजले ना. 4 वाजले. 8 मिनिटांमध्ये मी बघितलेला फोन बंद केला आणि आम्ही झोपलो. कारण की मसाल्याचं एवढं काम होता, मग कसं झोप पण नाही येत, झोपत आपलं पुन्हा काम नाही होत म्हणून बरोबर. प्रॉपर काम बिम करून मग आम्ही झोपलो. बरोबर. आणि सकाळी मग खूप लेट उठलो. लेट म्हणजे की 11:15 वाजता काहीतरी उठलोय. हा. आज संडे पण आहे. त्याच्यानंतर नाश्ता केला. मग आता सगळं काम बिम करून मी विचार केला आता लेट पण होईल परत. बरोबर. तर आता बघा आम्हाला काय काम आहे. तर आपण रात्री जेवढा पण मसाला आपण पॅकिंग केलं ना, तर त्याच्यामधनं काहीतरी 120 किलो मसाल्याचे ऑर्डर आले. ते सर्व आज आपल्याला पॅकिंग करायचे आहेत. म्हणजे सोमवारी लवकर आपण ते मसाले कुरिअर करू शकतो. कारण कसं एक टायमिंग असते 12च्या आतमध्ये त्यांना पार्सल दिले ना का मग ते डिस्पॅच होतात इथनं. आणि माझे केसांचं बघा, हा. शाईन करते का नाही केस? हा करते ना. ड्राय झालेले ना केस एकदम. असं वापरून बघा. ये साईडून असे दाखवशील तर हा करतात ना शाईन. बघा असं म्हणजे एकदम सॉफ्ट वाटतात. मी फर्स्ट टाइम एक मास्क यूज केलाय, हेअर हा. मास्क. इतकं छान रिझल्ट आहे. फक्त असं आहे की अंडा ऍड झालाय त्याच्यात, तर खूप स्मेल मारत होता. हा. तर त्याचा डोका भरलेला माझा. तर आता मी अंडाच करणार आहे. तर आता जेवायला अंडा बनवणार आहे, अंडा फ्राय बनवणार आहे ना. तर चला आता मस्तपैकी पटापट आपण जेवण करून घेऊया. आणि जेवण झालं ना का डायरेक्टली आपण आज तू काय म्हटलं, मस्तानी खायची का? मँगो मस्तानी. मँगो मस्तानी उल्वेमध्ये एक जागेवरती आज स्नेहाची पण इच्छा झालं. झाली. तर चला मँगो मस्तानी खाऊया. सानूला पण आवडते मँगो मस्तानी. हा. आपण पुण्यामध्ये खाल्लेला माहिती आहे, टेस्टी बरोबर. लागते. हा. तर आपण बघू. मँगो मस्तानी खाणार ना चालू आज जाऊया आपण. थोड्या वेळात. मँगो मस्तानी तुला का माहिती नाही? हे बघा, खोटं बोलतो. खोटा बोलते आता मुद्दा. तू मला सांगितलं मँगो मेन आहे. काय असतं? अच्छा. मँगो मस्तानी माहिती आहे, आपण इकडे गेलो. तर एक काम करूया आता आपण ना, मँगो मस्तानी जेवण झालं का मँगो मस्तानी खायला जाऊया. हो, शॉक लागला. कसं काय? इकडे पकडताना मी जेव्हा पण लावते ना इकडून शॉक अरे मग आता तुम्हाला एक शॉक. कधी कधी होते तसा. ते घाबरतात लाईटरला. कारण त्याचं करंट लागतं असा. तर मस्तपैकी आता स्नेहा अंडा फ्राय करते. ऍक्च्युली मला वाटलं का जेवण बनवते, तर जेवण नाही, आपण अंडा फ्राय खाणार आहोत ना. जसं मसाल्यामध्ये मी फ्राय घेतलं तुम्हाला आवडतं. हा बरोबर. तर आता स्नेहाने मस्तपैकी अंडा फ्राय केला होता, आमचं खाऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोत मस्तानी, मँगो मस्तानी खायला जायचा. पण त्याच अगोदर आपल्याला एक मसाला द्यायचा आहे उलवेमध्येच, तो मसाला देऊया. पप्पाने तुला कपडे घेतलेत ना. हा मग तू हेल्प नाही करत मसाला भरायला. केल करते. आता तुमचा सनकुनेर कुठे आहे? सनकॉर्नर आता ते आम्ही आपले सबस्क्रायबर त्यांच्याजवळ दिले सध्या.
नाहीतर अंधेरीला. मला पण ते शोक आहे. अच्छा अच्छा, तुम्हाला पण आहे का? काय नाव तुमचं? अनंत हरिमात्रे. अच्छा, अनंत काका भेटलेले आपल्याला. आपण पॅटीस घेत होतो, इथं पॅटीस घेतले आणि पटकन आपल्याला ओळख दाखवली का व्हिडिओज बघतो पण खूप छान वाटलं भेटून. चला बघतो. दररोज बघता कधी किती टाइम झाला बघून? तरी 2 वर्ष जास्त झाली. 2 वर्ष जास्त झाली. हा अच्छा, तेव्हापासून बघता का? ओके 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 चाल. नंतर म्हटलं हा अच्छा अच्छा, चेहरा बघितला तेव्हा ओळखला का? ओके ओके चालेल. चला काम झाली बाबा. झाली. मग result रिझल्टला टाइम आहे अजून. टाइमचा पण हा fraud ते झालेला ते. हो हो बरोबर बरोबर, सर्व बघता तुम्ही म्हणजे. तर माझी मुलगी आहे ना हा 16वी आता 17वीला आहे. अच्छा ते तुमचाच लावतो. अच्छा 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 नंबर अच्छा ते तिथंच लावतो. चालेल चालेल. एमपीला वगैरे जाता. हा बरोबर 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 आहे, बरोबर. सासूरवाडी हा बरोबर बरोबर. छान वाटलं भेटून. तिकडे गेलेलो. अच्छा, हा देवस्थान चौका. महाकाल उज्जैन. अच्छा, हो तिकडे गेलो. कसा भेटला? दर्शन चांगलं भेटला का? मस्त वाटलं. भीड किती. हा मग गर्दी भरपूर असते. ती नदी आहे. हा शिप्रा नदी. शिप्रा नदी. उंच. छान वाटलं भेटून. थँक्यू. चला चला चला. हा चला. तर ॲक्च्युली आम्ही ना घरातून जेव्हा निघालो ना तेव्हा मँगो मस्तानी खायला निघालो होतो, पण तिथे गेल्यावरती आपल्याला मँगो मस्तानी नाही मिळाली. मग तिथे आम्ही आईस्क्रीम ट्राय केली. आईस्क्रीम खाऊन झाल्यावरती आम्ही नंतर विचार केला का चल आज नावागाडीला जाऊया, तिकडे मस्तपैकी असं म्हणजे समुद्राच्या किनारी सनसेट बघूया बसून. जैनपेटी एरिया आहे, जैनपेटी नावाशेवा, तिथे मोठे मोठे जहाज लागतात ते बघूया. म्हणजे कसं वेळ निघून जाते की समजत नाही. तर आत्ता जस्ट आपल्याला आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून म्हणजे आपल्या व्हिडिओज बघतात ताई आणि दादा, तर आपल्याकडनं मसाला त्यांना म्हणजे हवा आहे. तर ते पण इथनंच आहेत. कुठलं नाव? इकडूनच येणार आहेत आणि आपण इकडे आलोय. तर हा. त्यांचा कॉल आला की अर्ध्या तासात आम्ही येतोय. तर कसं आपण इकडे थांबून परत इथून जाताना आपल्याला 10-15 मिनिटं लागणार बरोबर. बाहेर निघायला. हा. तर आम्ही विचार केला ठीक आहे नेक्स्ट टाइम कधीतरी प्लॅन करू सनसेटचा, हा. जाऊया. कारण त्यांना पण मसाले देणं पण गरजेचं 8 किलो मसाला घेणार आहेत आपल्याकडनं. तर चला जाऊयात आपण घरी. आता ना आम्ही गाल्यावरती आलो. चला मसाला दाखवतो. हे बघा सर्व मसाला पॅक करून घेतलेला आहे. तर आता साफसफाई राहिलेली आहे कारण मसाले भरलेत ना, तर त्याच्यामुळे ते सर्व म्हणजे कसं फॅन बिन चालू होता त्याच्यामुळे आपण मसाला भरतावर सगळ्यावरती तो उडत होता. तर आता स्नेहा सर्वात पहिले तू काय करते आता? पुसून घेते. कारण झाडू लावली की सगळं झाडू लावून पुसून घेते ना मी. चालेल ठीक आहे. फुल स्टॉक आहे बघा स्नेहा लजीज मसाला. ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. 23 एप्रिलला नवीन मसाला तयार झालेला आहे. मसाला मिळते की नाही? नाही नाही का नाही मिळणार. तुम्ही केव्हापासून कॉन्टॅक्ट करताय. नवीनच स्टॉक बनवलेला आहे. इथले आपले न्हावे गावातले ना? काय दादा नाव काय तुमचं? साईनाथ दादा. आणि ताई तुमचं? पवित्रा ताई. तर आपल्याकडनं मसाला घेण्यासाठी आलेत आणि फर्स्ट टाइम घेणार ना तुम्ही? अच्छा पहिल्यांदा. 4 किलो आम्हाला पण घेतलाय. अच्छा म्हणजे टोटल 8 किलो. अच्छा 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 अच्छा. तर मसाला काढला बस तुमच्यासाठी. प्रत्येक याच्यामध्ये 2-2 किलो आहे आणि प्रत्येक याच्यावरती ना 2 किलोवरती क्रॅकर्स फ्री आहेत. हा म्हणजे ते आपण ऑफर देतोय. कोलंबी पापड कधी ट्राय केला का तुम्ही? नाही का? फर्स्ट टाइम. अच्छा 4 पॅकेट आहेत. प्रत्येक याच्यावरती 2 किलोवरती 1 पॅकेट फ्री दिलेलं आहे. बाकी मग तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलबद्दल कसं काय समजलं ताई सांगू शकता थोडक्यात? आम्ही लाईव्ह पासून बघतो. तुमचे पुरणला जायचं ना, हे करायचं ना, एक दिवस राहायचं तिथे. अच्छा अच्छा अच्छा. हां कॅम्पिंग व्हिडिओ. हां 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 हां. अच्छा अच्छा अच्छा. पण बघतो. थँक्यू दादा. अच्छा रोजची ती आवडच झाली निर्माण. कधी व्हिडिओ येतो म्हणजे बघतो आपण. हा बरोबर बरोबर बरोबर. फायनली दादाने आणि ताईने आपल्याकडनं मसाला घेतलेला आहे. फर्स्ट टाइम घेत आहे. फीडबॅक नक्की द्या. हा आणि क्रॅकर्स आहेत ना कोलंबी पण त्याच्याबद्दल पण सांगा कसे लागतात. चला थँक्यू. अच्छा काय नाव काय मुलांचं? नक्ष. ओके हा. चॅनल आहे मच्छीला जातो ना. अच्छा व्हिडिओ बनवतो का? कुठं जातो? मच्छी
गावातच सकाळी गेला चिंबोर तुम्ही कसे जायचे हा 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 अरे बापरे मग फगा वेगानं तुम्ही जायचं ना पकडायला. हा बरोबर बरोबर बरं पकडतो तो आम्हाला खूप आवड आहे. आता पण होता पण एवढे मसाले तेच ना आपल्याला असं. मोठ्या मुलाला ना जाम आवड आहे जाम म्हणजे चिकार तो बनवतो म्हणजे असे छोटे छोटे ब्लॉग हा हा तेवढं त्याला जमत नाही अजून तो छोटा आहे ना अच्छा नाही तरी पण करतोय ना. चला आरामात जावा. नेक्स्ट टाइम आलात ना तर काम नसेल माझं मग नक्कीच वरती या. कधी आलात तर ठीक आहे. बाय मग. चला आरामात जावा. आता कुठे डायरेक्ट घरी जाणार का गव्हाणला चाललेत का? अच्छा अच्छा चला. केला नाही स्टडी करायचंय. कधी कधी एक्झाम उद्या. हा? आता एकदाच ते एकदाच क्लीन करता येईल ना. तर स्नेहाने बघा आता मस्तपैकी इथे म्हणजे मी पॅकिंग करू शकते एवढा बरोबर एकदम क्लीन केलेला आहे. ऑफिस तेवढा भरलाय हा. सर्व बवंडर तो तर क्लीन करेल जेव्हा पॅकिंग होणार तेव्हाच होणार ना. हो. जेव्हा सगळं खाली ना तेव्हा आपण धुवून तू एक काम कर आता घरी जा ना मग मी तोपर्यंत मग पॅकिंग करते. जेवायचं काय करायचं. जेवायचं कर काहीतरी. हा? आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया उद्या ना. ठीक आहे चालेल. फायनली आपला सर्व मसाला पॅकिंग करून झालेला आहे. सर्व नाही सॉरी टोटल 120 किलो मसाला बुक झालेला आहे. तर त्याच्यामधनं जेवढ्या पण 4 किलो आणि 5 किलोच्या ऑर्डर होत्या त्या पॅक करून झालेल्या आहेत. अर्धा किलो आणि 1 किलो राहिले आता 2 किलो. 2 किलोच्या ऑर्डर आहेत ना त्या मी उद्या सकाळी लवकर उठून पॅकिंग करेन. हे बघा हा मसाला आहे आणि हा आपला नवीन तयार झालेला आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल मसाला तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतो. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. सर्व रेसिपीसाठी व्हेज असो रेसिपी नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. तर आता चला घरी जाऊया मस्तपैकी आंघोळ करतो आणि जेवायला बसूया. तर आता मी घरी आहे आणि मस्त आंघोळ केली. तर आता आम्ही जेवायला घेतोय. जेवायला स्नेहाने बनवलंय चिकन. चांगलं आवडते चिकन म्हणून चिकन. अरे कवर कवर तुम्हाला दाखवणार याचा सोफ्याचा कवर बरोबर नाही वाटत तेवढा खास नाही वाटत. हा सुगंध काय भारी सुटलाय. नाही एक पण दात अरे रूट काय अंदर येत पण माझं काल मला वाटलं म्हणून मी खात नाही आज. सॉफ्ट एकदम. अरे पण मला सॉफ्ट पण नको. मग मी कसं नाही दिला ताट ना डिश. राहू दे ना चालेल मी घेईन ना रस्सा पण वर ना. चिकनचा कलर बघा एकदम अप्रतिम ना सानू. या जेवायला सर्वांनी. सर्व मसाला पॅक करून घेतला. फक्त 2 किलोच्या ऑर्डर आहेत ना त्या पॅक करायच्या राहिल्यात. ते का मी केलं झालं पण पाहिजे का ना भूक पण लागली त्याच्यामध्ये भरपूर. आणि आज दुपारी कसं आपण अंडा घालायला. हा हे जेठालालला काही झाला असं काय थोबार गेलाय. एकदम फेवरेट आहे आमचा ना जेठालाल ना सानू. जेठालाल गडा. चला या जेवायला. नाही आज. राहू दे कांदा आहे ना. हा काय सुगंध. दिल खुश कर दिया स्नेहाने. दिल खुश. मटण खायचं ना पण आज आपण मग विचार लेट होईल कारण तुम्ही खाली होते मी वरती. हा नंतर खाऊ चालेल एवढं काय नाही. म्हणजे एवढ्या कामाची थकान आणि चिकनचा सुगंध एवढा भारी ना म्हणजे ती थकानच गायब झाली. चपाती खाण्यास ते अजून चांगलं वाटतं. नको पण या जेवायला सर्वांनी. पण कांदा तरी होते. छान झाली ग्रेव्ही.
आज दुपारी कसं आम्ही लेट झाला सर्व, रात्री लेट झोपलो होतो, सकाळी 4 वाजता झोपलो आम्ही, विचार करा. मग लेट उठलो 11:15 वाजेपर्यंत, मग ते आंघोळ वगैरे करून मग नंतर असं जेवणाचा टाइम निघून गेला. झोपलो नसतो, लवकर उठलो असतो, परत आमचा ते पूर्ण दिवस येतो ना, एनर्जीच नसते. हा. झोप पूर्ण करून घेऊया, त्याच्यानंतर मग सगळं येते. तर त्याच्यामुळे आम्ही मग दुपारी जेवणाचा कसं टायमिंग निघून गेला, तर मग जेवणच नाही बनवलं. तर चला आता आपण कंटिन्यू ब्लॉग करूया, उद्या भेटूया. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि जसं तुम्हाला सांगितलेलं 2 किलो मसाल्याचे पॅकिंग करण्याचे बाकी आहेत. तर आत्ता जस्ट सानूला मी स्कूलमध्ये सोडलं आहे आणि 8 वाजलेत. तर सर्वात पहिले मी काय करतो, 2-2 किलोच्या सर्व मसाल्याचे जे ऑर्डर आहेत ना ते सर्व पॅक करून घेतो. आणि सर्व मसाले आपले पॅक करून झाले ना, मी ऑलरेडी ॲड्रेस पण प्रिंट आउट केलेले आहेत, म्हणजे प्रिंट काढलेले आहेत. मसाले पॅक करून झाले ना आता 2 किलोचे, मग डायरेक्टली आपण मसाल्यानं कुरिअर करायला जाऊया. फायनली सर्व मसाला लोड केलेला आहे ॲड्रेस वगैरे लावून. तर आता हा सर्व मसाला जाऊया DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये आणि कुरिअर करायला देऊया, मग नंतर घरी येऊया. चला. बघा किती सुंदर आपले बाल्कनी मधून आपण ताजे फुल काढलेत. बघा किती फ्रेश. हा मग ताजेच झाले ना, फ्रेश फुल आहे. तेच ना, म्हणजे आपण आपण लावले स्वतःहून हे केले. बघा हा. किती सुंदर वाटतात ना. डबल जास्वंद. हे मी फर्स्ट टाइम बघितलं. डबल जास्वंद बघ ना, डबल पण नाही जास्त खूप आहे. सारे हा, एकाच एक याच्यातून किती सारे निघाले बघा. हा. सिंगल वाला चांगलं दिसते, पण तुम्हाला वाटत नाही? हा, पण हे असं ते जाती आहेत ना त्याच्यामध्ये. आणखीन एक कली आली बघा. आतापर्यंत भरपूर दिली ना फुलं जास्वंदीनी पण. आता मी काढलो आपण ना हा. 2-4 दिवसात. बघा आता छान मस्त. जय श्री महाकाल. तर आज सोमवार आहे, तर स्नेहाने मस्तपैकी वडे बनवते बघा. तर आता साबुदाणा वडे खाले ना का आम्ही वाशीला जायचंय ना स्नेहा. वाशीला थोडस काम आहे आमच्या. शॉपिंग पण करायची ना आपण, हे भांडी याची बोलते, पॅकेट वगैरे पण आणायचे ना हा मसाल्याचे. हा, मसाल्याचे पॅकेट पण आणायचे. बरोबर. चला, ही झाली उपवासाची थाली. सोबत खाऊया. ओके. तर आता मी साबुदाणा वडे खातोय आणि साबुदाणा वडे खाऊन झाले ना, गरम पण आहे. मला ना दही सोबत साबुदाणा वडे खायला खूप आवडतात. अप्रतिम. आणि साबुदाणा वडे खाऊन झाले ना का आम्ही वाशीला जाणार आहोत. थोडंसं पॅकिंग मटेरियल पण घेऊन ठेवायचं आहे, प्लस एक भांडी पण घ्यायची ना डे. हो. तर आता आपण एक काम करूया, मी सानूला घेऊन येतो स्कूलमधनं आणि डायरेक्ट आपण वाशीला गेल्यावरती बोलूया. बघा इथे आपल्या ताई आहेत. नमस्कार ताई. सपना ताईचं नाव आहे. इथलेच आहेत ना तुम्ही? आपल्याकडनं मसाला ऑर्डर केलाय. याच्या अगोदर खूप वेळा तुम्ही घेतलाय ना? 3-4 वेळा झाले. 3-4 वेळा आले. मग मसाल्याबद्दल काय बोलणार ताई? खूप छान आहे मसाला आणि टेस्ट पण छान आहे त्याची. कलर वगैरे भाजीला खूप छान आहे. तर माझ्या मम्मीला तर खूप आवडतो मसाला. Thank you. पहिला अर्धा किलो करत आता तिने 2 बरोबर. किलो मागवलाय. आणि मग आपले आता जे कोणी आपली युट्यूब फॅमिली बघताय, ज्याने कोणी घेतलं नाही, तुम्ही काय बोलणार त्यांनी त्यांच्यासाठी? सर्वांनी घेतलं पाहिजे. छान आहे मसाला. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. सानूसाठी चॉकलेट. हे घे तुझ्यासाठी चॉकलेट.
तर आता ना आम्ही वाशीला आलो होतो, पण ऍक्च्युली हे झालं कामाच्या नादी आणि गरम एवढा करते ना का व्हिडिओ शूट नाही केला, आता समजला. तर आता चहा घेते मी, कारण की कसं आपण कधी आलो ना, हा 5ला घरातून निघालोय आणि आता वाजले 8. एवढी गर्दी होती, ट्रॅफिक मध्ये बघा सगळं सामान घेतलंय. हा पॅकिंग. इकडे ना आपण सानपाड्याच्या इकडून आलोय, हा तिथे मस्का पण आणि चाय मिळतो. मी चाय घेतलाय, मस्का पण घरी जाऊन खाऊया. चालेल, चला जाऊया घरी. मार्केट मधनं आलो, मस्तपैकी चवली भेटली बघा. मला बॉईल करून खायला आवडते. गावठी आहेत ना, म्हणून घेतली. आणि भेल आणली, आज भेल बनवणारच नाही आई, ते चहा बनते. हे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट मध्ये दाखवायची काही गरज नाही. आपण मार्केटमधनं काय काय आणलं ते दाखवलं मी, दाखवायची काही गरज नाही. मग वाशीला कशाला गेलो? वाशीला आपण डेक आणायला. पॅकिंग मटेरियल स्पेशली त्याच्यात डेक पाहिजे होती मला, पण एवढी गरमी सांगू एवढी इरिटेट झाली होती. काही घेताना ना माझे पाय पण खूप दुखतात, माहित नाही काय झालं, मग मला पण चिडचिड झाली. विचार केला नाहीच घ्यायचा होते. शिंगा भेटल्या चवळीच्या. भेल आणली, स्नेहाच्या आजची भेल म्हणजे एक नंबर. सानू कशी जेवते, डबल टिबल दिला तरी जेवणार ती. तर आता आम्ही जेवायला घेतो. आज थोडासा उशीर झाला आम्हाला जेवायला ना स्नेहा. 8:30-9 वाजून जेवतो आपण ना. हा आज ते कसं आपण बाहेर गेलो मार्केटला, बापरे काय गरमी वाढली. माझ्या हात आणि पाय काय तेवढं दुखायला हा मग लागलंय. तेच गरमी मुलंच. गरमीमुळे हात पाय दुखतात. हा ते लागलं. अरे म्हणजे काम करतो आपण गरमीमध्ये आणि मग ते मग थकान आपल्याला समजून नाही येत. मग आपण एकांत बसतो ना तेव्हा मग ते हातपाय दुखतात, असं माझं बोलण्याचं म्हणणं आहे. समज में आई या क्या? अभी तक नाही आया. चला या जेवायला. मस्तपैकी स्नेहाने स्प्राउट्स भेल बनवलेली किती आहे. आवडलं ना. सनू तुला आवडते? विचारत कसली बसलीस मग? मी बोलले म्हणून माझा हात पाय दुखतात. हा सुगंध पण मस्त आला. मिरची नाही ट्राय केलीस? जाऊ दे चल कुठली आता. मिरची फ्राय कुठे? हिरवीवाली काल दिलीस ना. अच्छा आता तशीच वाली की हात पाय दुखते बोल तरी मिरची फ्राय करून आणा स्वतः. नको राहू दे आता. पापड बोलले तर पापड पण नाही आणा इज्जत वाला पाहिजे अरे त्याला. ओ कुर्रुम मस्त लागतं ते काय. कच्चा आवडतो. चला या सर्वांनी जेवायला. आता आम्ही जेवण करून घेतो. स्नेहाने आणले मँगो. करून ठेवले यांनीच वॉश केलेले, कट केले बघा किती. आणि एकदाच कट केले की उद्यापर्यंत खराब होते म्हणून एकदाच पिकलेले खाऊ. आणले एकदम. आणि मीच जास्त खाणार, मी आणि सानू खाणार ना. मी थोडंच खाते, हा. 4 पीस खाईन मी. चला या सर्वांनी मँगो खायला. आंबे, रत्नागिरीचे आंबे. मी बोलते मी थोडेच खाईन, 4 पीसच खाईन. 4 पीस थोडेच असतात. थोडेच असतात ना. काही पण कसं. चला घ्या एक कपची आंब्याची. सगळ्यांनी घ्या. घे सानू. थांबलीस का तू? सगळ्यांनी घ्या बोलते. झोप आली. एवढी मस्ती करत होती ऑफ कॅमेरा. हा. जसंच कॅमेरा ऑन केला नाही का एकदम काय म्हणतात शांत बेबी. किती गोड आहेत. हे गोड आहेत ना. शेफ बघा काय केलं तिने. हे आपण या सीझनची किती वेळ खातोय? चौथी का तिसरी का? तिसरी आहे ती. आता ही शेवटची असणार आपली ना. हा. शेवट आहे. नाही शेवटचे रत्नागिरीचे आंबे. उद्या मँगो मस्तानी बनवूया सांग. उद्या मँगो मस्तानी. ओके आहे ना चालेल. mango? आहेत. मँगो मस्तानी खाशील ना. वा काय गोड लागतात, एकदम अप्रतिम. मँगो मस्तानी खुश होईल. एवढे भारी होईल. मँगो मस्तानी म्हणजे का अशी नाव देतात? आय थिंक पुण्यामध्ये नाही का ते मस्तानी माहिती आहे ना. हा. काहीतरी शनिवार वाडामध्ये मस्तानीच आहे ना ते पिक्चर आपण बघितलं. काहीतरी असेल, तुम्हाला माहित असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, कारण आम्हाला काहीच नाही माहिती. मँगो मस्तानी म्हणून हा. ते असेल नाव. का नाव पडलंय मँगो मस्तानी म्हणून. आणखीन एक जागेवरती मी मँगो महाराणी पण ऐकलेलं आहे, या सीझनला भेटतोय. तर चला आता आपण काय नाव पडते जर काय ना डिश आणजा ना मग तुला. आता पडले तर कुठे दिसणार. दुसरी आणजा. फडका. अरे नाही असं नाही करत सांग. पहिलेच तू बसायचं. तर चला आता आम्ही मस्तपैकी आंबे खाऊन घेतो. रत्नागिरीचे आंबे या सीझनचे तुम्ही पण खाल्लेत की नाही नक्की कमेंट करून सांगा.
कारण हा सीझनच आंब्यांचा आहे ना, यावेळी स्वस्त भेटायचं कारण या टायमिंगला काहीतरी आज झालाय ना वाटतं, ते वॉर झाल्यामुळे जास्त एक्सपोर्ट पण नाही झाले, तर त्याच्यामुळे स्वस्त झाले मॅंगो. स्वस्त झालं ना. बघू एपीएमसी मासे मार्केटला मार्केटला एपीएमसी वाशी मार्केटला जाऊ सांग. ए पडेल हा. अरे आता नीट का. एवढी मजा आली. तर चला आता आम्ही मस्तपैकी आंबे खाऊन घेतो. तर पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो पर्यंत बाय बाय.